भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी सिंगम स्टाईल कारवाई केली। अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात आमदार संजय उपाध्याय आक्रमक झालेत। बोरिवलीमध्ये मध्यरात्री रस्त्यावर उतरून त्यांनी झाडाझडती घेतली। अवैध दारू, गुटखा, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना त्यांनी चोप दिलाय। पोलीस नाक्याखाली गैरव्यवहार सुरूच कसा, असा सवाल आमदार संजय उपाध्याय यांनी विचारलाय। बोरिवली पश्चिम परिसरामध्ये अवैध दारू, गुटखा आणि अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात आमदार संजय उपाध्याय आक्रमक झालेत। तर गेल्या 1 वर्षापासून तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं मध्यरात्री आमदार उपाध्याय स्वतः सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले। झाडाझडती घेण्यात आली आणि झाडाझडती दरम्यान एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात गुटखा आणि दारूच्या बाटल्या सापडल्या, तर एका तरुणाकडे अंमली पदार्थांचं पॅकेट आढळून आलं। पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गैरव्यवहार सुरू असताना पोलीस यंत्रणा काय करते, असा थेट सवाल आमदारांनी उपस्थित केला। बोरिवली आध्यात्मिक नगरी है, धार्मिक नगरी है, सांस्कृतिक नगरी आहे। हे बोरिवलीच्या कल्चरला शोभत नाही। बोरिवलीकरांना याची अपेक्षा नाही। आम्ही प्रत्येक सोसायटीत जातो, लोकांची मीटिंग घेतो। प्रत्येक ठिकाणी हीच तक्रार आहे की हे ड्रग्सचे अड्डे बंद झाले पाहिजे, हे दारूचे अड्डे बंद झाले पाहिजे। लोक बोलतात आहे, लोक असं आहे का, मी असं आहे का पोलीस कारवाई करत नाही? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सूचना करतो, विनंती करतो, साहेब लक्ष द्या, मुंबईला वाचवा, बोरिवलीला वाचवा।